दशकानुदशके भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं काल निधन झालंय। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आशा भोसलेंच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। त्याआधी त्यांचं पार्थिव लोअर परळमधील निवासस्थानी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्त्वाचे नेते अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील। भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं। तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय। त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत। हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली आहेत। तर आशा भोसले यांच्या घराजवळून आपले प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, शेवटच्या दिवसापर्यंत खरं तर आशा भोसले याच घरात वास्तव्यास होत्या। आज त्या घरी काय चित्र आहे? किती वाजता त्यांचं पार्थिव या घरी आणलं जाणार? माधवी, नक्कीच शोककुल वातावरणात सर्वच जण आहेत। आपण पाहिलं तर कालच त्यांचं पार्थिव हे त्यांच्या मूळ घरी हे आणण्यात आलं होतं आणि माझ्या मागे जर आपण पाहिलं तर हीच इमारत आहे ज्या ठिकाणी आशा भोसले या राहत होत्या। काल त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणलेलं आहे कुटुंबियांच्या दर्शनासाठी आणि आज सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वसामान्य असोत, राजकीय नेते असोत किंवा इतर जी बॉलिवूडमधली मंडळी आहेत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी पार्थिव हे ठेवलं जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस हे आपला बंदोबस्त या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। कारण अनेक दिग्गज राजकीय नेते, बॉलिवूडमधले कलाकार हे या ठिकाणी येण्यास थोड्याच वेळात सुरुवात होतील आणि त्या अनुषंगाने पोलिसांची जी कुमक आहे ही देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। यानंतर इकडनं 3 ते 4च्या दरम्यान त्यांचं पार्थिव हे शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये नेलं जाईल आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावरती अंतिम संस्कार हे केले जाणार असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी काल सांगितलेलं आहे। शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं होतं आणि तिकडेच त्यांचं निधन झालं होतं आणि त्यानंतर कालच्या घडामोडी जर आपण पाहिल्यात तर आता आशा भोसले यांना त्यांच्या घरी हे आणण्यात आलेलं आहे आणि अंतिम दर्शनासाठी थोड्याच वेळात या ठिकाणी ठेवलं जाईल त्यांचं पार्थिव आणि त्यानंतरच दर्शनाला सुरुवात होणार आहे। तर आपण पाहिलं तर विविध भाषेंमध्ये त्यांनी गाणी गायलेली होती, त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग हा वेगळा होता। अनेक नागरिक हे या ठिकाणी जमतील त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी, त्यामुळे त्याच अनुषंगाने पोलिसांकडून ही व्यवस्था केली जाते आहे। शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये देखील आपण पाहिलं तर वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी अरेंजमेंट केली जाणार असल्याचं पोलीस दलाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांच्या देखील वाढीव तुकड्या या ठिकाणी वाढवण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे जे सिने कलाकार आहेत, राजकीय नेते आहेत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र रांग असणार असल्याची माहिती ही देखील पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात अंतिम दर्शनाला सुरुवात होईल आणि या ठिकाणी अनेक दिग्गज त्याचबरोबर त्यांचे चाहते हे त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी याच ठिकाणी येणार आहेत। माधवी, सूरज, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।